हॅलो, वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग. सो गाईज, मी आता चालले आहे मस्त 4-5 दिवसांची सुट्टी घेऊन मम्मीकडे. खूप एक्साईट आहे आणि खूप भारी वाटतंय की कधी पोचेल असं पुण्याला असं झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी घरच्यांना म्हणजे माहेरच्यांना कोणालाही सांगितलं नाही आहे की मी येते. सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे, कारण की सगळेजण खूप रागवले होते माझ्यावर की खूप दिवस झाले मी गेले नव्हते. दिवाळीलाही मला जाता आलं नाही. सो आता विचार केला की क्रिसमसच्या सुट्ट्या आहेतच ना, मग ते इकडे हे करण्यापेक्षा 4-5 दिवस मस्त मम्मीकडे राहून येईल. आणि म्हणून मग मी आता चालले मम्मीकडे. सो खूप छान वाटते. आहोंनी मला पुण्यापर्यंत सोडवलं. स्वारगेटला पप्पा घ्यायला आले होते, फक्त पप्पांना पप्पांना मी कॉल केला आहे. पप्पा मला आता घ्यायला येतील थोड्या वेळातच. मी पोचेलच आता 10-15 मिनटात. सो पप्पांना आधीच कॉल करून ठेवला आहे, म्हणजे ते येतील स्वारगेटला. सो मग पप्पा आले की मग मी पप्पांसोबत जाईन आणि आहो नातेपुतेला जातील. मग पप्पा आले आणि मग मी निघाले आणि हे मी डायरेक्ट क्लिप इथले घेतले, आमचे कॉलनीमधून शूट केला. आणि पप्पा मला बोलता बोलले की मम्मी घरी नाही आहे. सो थोडंसं नाराज वाटला आणि पण ठीक आहे, इट्स ओके. नंतर असं वाटलं की ती येईलच ना घरी, मग त्यावेळेस तिला भेटेल. सो तोपर्यंत बाकीचे आहेत त्यांना भेटले. सो सगळे खूप खुश झाले आणि सरप्राईज पण होते. मला सगळ्यांचं असं क्लिप घेता नाही आली ना. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग. सो मी आले आहे पुण्याला. कालची छोटी क्लिप तुम्ही बघितलीच असेल. आणि हो मी तुला झोप आले आणि मी आले माहेरी आणि मला सगळ्यांशी भेटायचं आहे. हे बघा, माझी मोठी बहीण कशी पावटनला असतात सगळ्या. आणि अजून एक हे बघा, ही छोटी बहीण, हिच्या नंतरची 2 नंबरची. हाय. सो गाईज, काल मम्मी देवावरून आली आणि आज सगळ्या सवासणीचा कार्यक्रम आहे. जेवण वगैरे बनवलं आहे. आता हे परडी भरायचं चालू आहे. परडी घेऊन आल्या मम्मी आहे, तयारी करते. तिला ती बावळाची पोरगी नसली इथे आमचा मिळतो आहे. आणि ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. येड्यावणी करतायत सगळे, लास्ट आहे काम करते काही. हॅलो गाईज, ही आमची कोमल नुसते जोपाडू पाळली. हाय, हॅलो गाईज, आमचा हॅलो गाईज, ही आमची मम्मी. हाय गाईज, आज वेळ पाय देवा. धनश्री आणि साधू महाराज ही 2 बच्चे. आम्ही आता आमच्या घरी आता सवासणींचा कार्यक्रम चालू आहे. सो आम्ही इकडे बसून थोडीशी मज्जा मस्ती करत. ऍक्च्युली काय झालंय, मम्मीचा चष्मा मी घालून जरा थोडीशी मस्ती करते. गाईज, आता आम्ही चाललोय दवाखान्यात. यानला काल लागलं ना, मग त्याची ड्रेसिंग चेंज करायला. तिघी चालले. हे बघा बाबू बघ इकडं ब्लॉकमध्ये, इकडे बघ बाबू, बघ इकडे हाय कर. आम्ही आता चालले हॉस्पिटल.
ड्रेसिंग चेंज करायला की आम्ही घरी झोपवलं.